राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक उद्या एक दिवसाचा बंद पाळणार तर कृषी विभागाच्या ऑनलाईन प्रणाली विरोधात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी। खतं बियाणं कीटकनाशकं वेळेवर मिळण्यात मोठे अडथळे निर्माण। मागील आठवड्याभरापासून विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस। कांदा सोयाबीन वेचणीवरती आलेला कापूस मका पिकांचं नुकसान। पुढील 2 ते 3 दिवस वादळी पावसाचीही होते शक्यता। समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीचा गणपतीपुळे किनाऱ्याला बसला फटका। किनाऱ्यावरील पर्यटकांना पोलिसांनी काढलं बाहेर। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर तीव्र दाबात होण्याची शक्यता। कोकण आणि गोव्यामध्ये आणखी आठवडाभरती पावसाचा मुक्काम। कोकण किनारपट्टीवर बंगालच्या उपसागरातील मेथी चक्रीवादळाचा परिणाम। वादळ सदृश्य परिस्थितीमुळे मासेमारांना मासेमारी करण्यासाठी न जाण्याच्याही सूचना। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये मुसळधार पाऊस। पिकाच्या नुकसानीची शक्यता। शेतकरी वर्ग चिंतेत। नाशिक जिल्ह्याला सलग 4थ्या दिवशी पावसानं झोडपून काढलं। मालेगाव मनमाड आणि बागलाण परिसरामध्ये जोरदार पाऊस तर परतीच्या पावसामुळे आता शेतकरी चिंतेत। गोंदिया जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट। 29-30 तारखेला दमदार पावसाचा इशारा। पावसामुळे पिकांच्या नुकसानीचा धोका वाढला। गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा तात्पुरती बंद। अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या अस्थिर हवामानाचा मुंबई मांडवा जलवाहतूक सेवेला फटका। उंच लाटा उसळत असल्यानं प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी। इगतपुरी तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून धुवाधार पाऊस। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तहसीलदारांची भेट। कुठल्याही अटी-शर्ती न लावता पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी। नंदुरबारच्या तळोदा ते धडगाव तालुक्याला जोडणारा चांदसैली हा घाट बंद। मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळली। मागील 36 तासांपासून घाट रस्ता बंद। दरड हटवण्याचं काम हाती। साखर कारखान्यांचा गळीत हंगाम 20 ते 25 दिवस लांबण्याची शक्यता। कोल्हापुरात सलग पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांसह कारखानदारांमध्ये चिंता। धुळे जिल्ह्यातल्या पांझरा नदीला पूर। 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या नदीला पूर। खबरदारी म्हणून फरशी पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद। जळगावच्या चाळीसगावमध्ये गिरणा आणि मन्याड धरणातून हजारो क्युसेकने पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गिरणा धरणातून 9,904 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे लासलगाव येथून वाहणाऱ्या शिवनदीला पूर। निमगाव वाकडा या ठिकाणी धबधबा ओसंडून वाहू लागला। पावसामुळे पिकांचं झालं अतोनात नुकसान। जळगावच्या पाचोरा तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस। सोन नदीला पूर। कळमसरा या गावातील मुख्य रस्त्यांवर साचलं पावसाचं पाणी। वेचणीला आलेला कापूसही पूर्णतः भिजला। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्याच्या दौऱ्यावर। नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही याचा घेणार आढावा। प्रत्येक दिवशी 5 ते 6 गावांमध्ये जाऊन ठाकरे शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद। बच्चू कडूंचा नागपूरमध्ये उद्या महाएल्गार मोर्चा। हजारो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू नागपूरला रवाना। पंजाबमधील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर 1 महिन्याचं अन्नधान्य घेऊन शेतकरी मोर्चामध्ये झाले सहभागी। जोपर्यंत कर्जमाफीचा निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही। छाताडावर गोळ्या घातल्या आणि तिथे मरण आलं तरी चालेल, मात्र सातबारा कोरा झाल्याशिवाय माघार नाही। महाएल्गार मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा हा निर्धार। बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये आता कर्जमुक्तीसाठी काढण्यात आलेला महाएल्गार मोर्चा मंगळवारी दुपारी नागपूरमध्ये पोहोचणार। तर कडूंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 500हून अधिक पोलीस सभास्थळी तैनात। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा। बच्चू कडूंनी फोन करत मानले हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार। आता पाठिंबा दिला, थेट मोर्चातही सहभागी व्हायला हवं। बच्चू कडूंचं हर्षवर्धन सपकाळ यांना आवाहन। सोलापूरमधील प्रहारचे कार्यकर्ते नागपूरमधील ट्रॅक्टर मोर्चासाठी रवाना। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात उद्या महाएल्गार मोर्चा। धुळ्यातील शिरपूर तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यात समावेश करण्याचं कर्जमाफीची मागणी। शिरपूर फर्स्ट संघटनेच्या नेतृत्वात तहसील कचेरीवरती एल्गार मोर्चा। मोर्चामध्ये शिरपूर तालुक्यातील शेकडो शेतकरी झाले सहभागी। बीडमध्ये माजी आमदार डॉक्टर नारायण मुंडे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण। मुख्य आरोपींना पकडण्याची मागणी। बीडमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये बीड ते फलटण पायी मोर्चा काढण्याचाही दिला इशारा। नांदेडच्या देगलूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढणार। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे कार्याध्यक्ष रामदास पाटील यांचा राजीनामा। 4 माजी नगराध्यक्ष, 23 माजी नगरसेवक तर 8 नगरसेवक, 2 माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती काँग्रेसमध्ये करणार पक्षप्रवेश। परभणीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा। भाजपसोबत युती झाली नाही तर शिवसेना ताकदीने लढणार। जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांचा स्वबळाचा इशारा। गडचिरोली नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सुरेश पोरेडीवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश संपन्न।
ओमराजे निंबाळकरांचं राणा जगजितसिंह पाटील यांना तुळजाभवानीच्या दारी खुली चर्चा करण्याचं आवाहन। तर आता राणा जगजितसिंह पाटलांच्या मुलाकडून फेसबुकवर ओमराजेंना डिवचणारं रील, धाराशिवमध्ये राजकारण पेटलं। संगमनेरमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा एकला चुलीचा नारा, जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वबळाचा सूर, थोरातांच्या नेतृत्वाखाली पार पडली बैठक, निवडणुका स्वबळावर लढवण्याची अधिकाऱ्यांची मागणी। साताऱ्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरेश देसाई यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात पक्षप्रवेश पडला पार। रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड भाजपमध्ये करणार प्रवेश, उद्या राठोड यांचं मुंबई पक्षप्रवेश होणार। पालघरमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, माकपचे आमदार विनोद निकोले आणि माजी आमदार सुनील भुसारा यांनी घेतली पदाधिकाऱ्यांची बैठक। लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून आलेल्या वाघनख्यांचं उद्यापासून आता कोल्हापूरमध्ये प्रदर्शन, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हे प्रदर्शन होणार। संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजातील वंचित घटकाचा रास्ता रोको, नावी कुंभार, सांभार, लोहार, पारंपरिक साहित्य हातात घेत आंदोलन, आरक्षणाच्या मागणीवरून समाज आक्रमक। नाशिकमध्ये अवैध सावकारीसह धमकीच्या गुन्ह्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला पोलिसांकडून बेड्या, ठाकरेंच्या सेनेचा पूर्व विधानसभा संघटक विशाल कदम आणि त्याचा साथीदार अमित पाटील यांना आडगाव पोलिसांकडून अटक। नागपूरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणीचा व्हिडिओ व्हायरल, तर 2 महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन, दिवाळी मिलन कार्यक्रमादरम्यान लावणी करतानाचा हा व्हिडिओ समोर। जयसिंगपूरमधील उदगाव टोल नाक्यावरती मित्राच्या वादातून तरुणाचा खून, एकाच आठवड्यामध्ये 2 खून झाल्यानं जयसिंगपूरमध्ये खळबळ, लखन बागडी असं मृत तरुणाचं नाव। नंदुरबारच्या वैद्यकीय महाविद्यालयातून गायब असलेल्या रुग्णाचा मृतदेह सापडला, महाविद्यालया शेजारी असलेल्या तलावात या व्यक्तीचा मृतदेह सापडला, 2 दिवसांपासून गायब होता रुग्ण, तर रुग्णालय सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। रत्नागिरीमधील गणपतीपुळे समुद्रात पेणमधील तरुण बुडाला, पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे नितीन पवार हा तरुण बुडाला, नेवरे ते उंडीपर्यंतच्या किनाऱ्यावर पोलिसांकडून शोध मोहीम। शिर्डीमध्ये 10 दिवसांमध्ये 7 लाखांहून अधिक भाविक साईचरणी लीन, दीपावलीच्या सुट्टीमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दीचा ओघ अजूनही कायम। वाशिम जिल्ह्यातील हराळ आणि गोटा या गावामध्ये 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित, हराळ आणि गोटा या गावातील शेतकऱ्यांचा चिखली सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन, रब्बी हंगामातील सिंचन ठप्प झालं, त्यामुळे शेतकऱ्यांचा संताप। जळगावच्या 40 गावातील कन्नड घाटामध्ये 5.5 किलोमीटर लांब बोगदाला केंद्राची मंजुरी, 2435 कोटींच्या प्रकल्पाला हिरवा झेंडा, औटम घाटामध्ये 5.5 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारला जाणार। 1 नोव्हेंबरपासून सोलापूर मुंबई विमानसेवा दररोज होणार सुरू, सध्या आठवड्यातून 4 दिवस सुरू आहे विमानसेवा। नाशिकमधील प्रमोद महाजन उद्यान उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी बंद, लोकार्पण सोहळ्यानंतर उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी, त्यामुळे खेळण्याची मोडतोड झाल्यानं उद्यान बंद। जालन्यातील भोकरदन तहसील कार्यालयासमोर अवैध दारू विक्री विरोधात आमरण उपोषण, भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील अवैध दारू विक्रीवर तातडीने कारवाई करण्याची होतीये मागणी। सोलापूरच्या गणेश पिंपरीमध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू, अहेरी महामार्गावरील गोंडपिंपरी या ठिकाणी संतप्त ग्रामस्थांचा रस्त्यावर ठिय्या, 8 दिवसांमध्ये 2 ग्रामस्थांचा वाघाच्या हल्ल्यामध्ये झाला मृत्यू। वाशिमच्या कारंजा बाजार समितीचे व्यवहार शनिवारपासून पुन्हा सुरू, दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बाजार समिती 10 दिवस बंद होती, व्यवहार सुरू झाल्यानंतर 16,000 क्विंटल सोयाबीनची आवक। बुलडाण्यामध्ये बदललेल्या वातावरणामुळे तूर पीक धोक्यात, ढगाळ वातावरण असल्यानं किडींचा प्रादुर्भाव, तर फुलगळ होत असल्यानं उत्पादनामध्ये घट होण्याचीही शक्यता। जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मध्यरात्री पावसाची हजेरी, कपाशी पिकाला अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका, बदनापूर तालुक्यातल्या कंडारी खुर्द या गावासह आसपासच्या परिसरात पावसामुळे कपाशीचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये कोसळत असलेल्या पावसानं द्राक्षबाग धोक्यात, लासलगाव जवळच्या वेळापूरमध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना 4 एकरातील बागेवरती चालवली कुऱ्हाड। नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाचा कहर, अवकाळी पावसानं डाळिंब बागांना फटका, अवकाळी पावसामुळे डाळिंबाचा मोहोर गळून पडला, शेतकरी आता मोठ्या चिंतेत। हिंगोलीमध्ये पैनगंगा नदी पात्रावरील बॅरेजग्रस्त दरवाजे न उचलल्यानं आता शेतकऱ्यांच्या शेतात शिरलं पावसाचं पाणी, विद्युत मोटारींसह कापून टाकलेल्या सोयाबीन ही पाण्यात, दोषींवरती कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात, कापूस खरेदी केंद्र सुरू नाही, त्यातच वेचणीवर आलेला कापूस अवकाळी पावसानं झाला खराब। गोंदियामध्ये अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेले धान पाण्यात बुडाले, कापणी न झालेलं धानाचं पीक अवकाळी पावसामुळे शेतात आडवं, 4 हेक्टरवरील धानाचं पीक पावसामुळे मातीमोल। बुलडाण्यामध्ये शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात हरभरा पेरणीला पसंती, 2,60,000 हेक्टर क्षेत्रावरती हरभऱ्याची पेरणी होण्याची शक्यता, यंदा रब्बीच्या पिकांसाठी पूरक पाणी साठा।
जळगावमध्ये ओळखपत्राच्या अभावी 30% शेतकरी फळपीक विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता. अॅग्रिस्टेक शेतकरी ओळखपत्र बंधनकारक केल्यानं अडचणी निर्माण होणार. वाशिम जिल्ह्यात मागील 3 महिन्यांपासून अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन आणि तूर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकरी चिंतेत, तर रब्बी हंगामासाठी आता बळीराजाकडून नव्या उमदीने तयारी सुरू. शहापूरमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. कापून ठेवलेलं पीक पाण्यात, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाचं झालं नुकसान. बाजार समितीमध्ये शेतमाल ठेवण्यासाठी व्यवस्था नाही असा शेतकऱ्यांचा आरोप. बाजार समितीमध्ये कबुतरांचाही वावर वाढला. वाशिममध्ये तिकीट दरावरून झालेल्या वादातून आता 6 कर्मचाऱ्यांची एकाला मारहाण, तर पोहरादेवीतील नांगरा या भवनमध्ये शिवीगाळ करत मारहाण. 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. नंदुरबारच्या शहादा या ठिकाणी एका सराफा व्यापाऱ्याचं अपहरण. शहादा पोलिसांकडून संबंधित सोनाराचा तपास सुरू. घटनेनंतर कुटुंबीय आणि शहादा सराफा असोसिएशनचे पदाधिकारी पोहोचले पोलीस ठाण्यात. गोंदियाच्या देवरी शहरातील प्रभाग क्रमांक 2 आणि 8 मध्ये मध्यरात्री चोरट्यांनी तब्बल 8 घरं फोडली. सोने चांदी, लॅपटॉप आणि रोख असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास. घटनेची देवरी पोलीस ठाण्यामध्ये झाली नोंद. लुटला रांजणगाव फाट्याजवळ 7 ते 8 दरोडेखोरांचा हल्ला. नालासोपाऱ्यामध्ये 49 मतदारांच्या नावासमोर पती आणि वडिलांच्या रकान्यामध्ये एकाच व्यक्तीचं नाव. मतदार यादीतील घोळसमोर वडिलांच्या जागी नाव असलेला प्रवीण देवधर व्यक्ती भाजपचा पदाधिकारी निलेश देशमुख यांचा हा दावा. ठाण्याच्या मीरा भाईंदरमध्ये आता शाळकरी मुलाच्या अपहरणाची धमकी देणारा स्कूल बस चालक ताब्यात. आरोपीला 24 तासांमध्ये अटक. काश्मीरा पोलिसांची ही कारवाई.